श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे भाऊबीज आणि आपण भावाचे जे औक्षण करणार आहोत तर ते कोणत्या वेळेमध्ये आपल्याला औक्षण करणे टाळायचे आहे। म्हणजे काय तर जी अशुभ वेळ आहे, प्रत्येक दिवसाची एक ठराविक वेळ जी आहे तर ती अशुभ वेळ मानली जाते, ज्याला आपण राहू काळ म्हणतो। त्याचप्रमाणे यमगंडम काळ असेल, गुलिक काळ असेल, तर अशा ज्या वेळा आहेत तर या वेळेमध्ये जर आपण अशा काही गोष्टी केल्या, काही शुभ कार्य केली तर मग आपल्याला त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतात। जर आपण राहू काळामध्ये आपल्या भावाचे औक्षण केले तर राहू दोषाचा जो प्रभाव आहे तर तो वाढू शकतो, राहू दोषाचा त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला अशा वेळेमध्ये भावाचे औक्षण जे आहे तर ते चुकूनही करायचे नाहीत। तर उद्याची अशी कोणती वेळ आहे की ज्या वेळेमध्ये आपल्याला हे औक्षण करायचे नाही, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचप्रमाणे भावावरून एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे, तर ही सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। उद्या भाऊबीजेचा जो शुभ मुहूर्त आहे, म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे दुपारी 1:47 ते 3:10 अत्यंत शुभ मुहूर्त हा असणार आहे। पण ज्यांना या शुभ मुहूर्तावरती भाऊबीज साजरी करणे शक्य नाही किंवा भावाचे औक्षण करणे जमणार नाही, तर त्या व्यक्तींनी दिवसभरामध्ये कधीही औक्षण केले तरी सुद्धा चालते, परंतु दिवसाचा जो राहू काळ आहे, यमगंडम काळ आहे, गुलिक काळ आहे, तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे। आता उद्याचा जो राहू काळ आहे तर तो आहे संध्याकाळी 4:35 ते 6 वाजेपर्यंत। त्यानंतर यमगंडम काळ जो आहे तर तो दुपारी 12:22 ते 1:46 असणार आहे आणि गुलिक काळ जो आहे तर तो असणार आहे दुपारी 3:11 ते 4:35 तर ह्या ज्या वेळा आहेत तर या वेळा मात्र आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण भावाचे औक्षण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो। भाऊबीज हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा खास दिवस मानला जातो। या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाचे औक्षण करत असते, भावाला ओवाळत असते। त्याचप्रमाणे भाऊसुद्धा आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतात आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून प्रार्थना करत असते। भाऊबीजेचा जो दिवस आहे तर जे यमदेव आहेत आणि त्यांची बहीण यमुना, तर या दोघांनी सर्वप्रथम साजरा केला होता आणि यमदेवांनी त्यांची बहीण यमुनेला वर दिला होता की जी कोणी बहीण या दिवशी भावाचे औक्षण करेल तर त्या भावाला यमाची भीती जी आहे तर ती राहणार नाही आणि म्हणूनच हा दिवस जो आहे तर तो यमद्वितीया म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर अशा या दिवशी बहिणीने भावावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। बघा, आपण भावाचं औक्षण करत असतो, भावाला पाटावरती बसवलं जातं, डोक्यावरती टोपी असायला हवी, त्यानंतर कपाळावरती आपण कुंकवाचा टिळक करत असतो, त्यावरती अक्षता चिकटवत असतो, डोक्यावरती अक्षता टाकत असतो। त्याचप्रमाणे आपण कणकेचा जो दिवा आहे तर या दिव्यांनी ओवाळत असतो आणि यासोबत अजून एक वस्तू ती म्हणजे कणकेचे 2 मुटके आपल्याला घ्यायचे असतात आणि आपल्याला काय करायचं आहे तर हे जे 2 मुटके आहेत तर ते दोन्ही हातामध्ये घ्यायचे, भावाच्या डोक्याला अगोदर स्पर्श करायचा, त्यानंतर खांद्याला, त्यानंतर गुडघ्याला। तर असं आपल्याला अगोदर आपण ज्या हातामध्ये मुटके घेतलेले आहेत तर त्या दोन्ही हातांचा स्पर्श करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे दोन्हीही मुटके घ्यायचे आहेत आणि आपल्याला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे 3 वेळेला भावावरून ओवाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत। आता औक्षणाचं ताट कसं तयार करावं, भावाचे औक्षण योग्य पद्धतीने कसे करावे, कोणत्या चुका करू नयेत, तर याची संपूर्ण माहिती देणारे 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला या मुटक्यांचं पुन्हा काय करायचं आहे तर जो आपण कणकेचा दिवा औक्षणासाठी घेतलेला असतो तर तो दिवा जेव्हा विझेल म्हणजे शांत होईल, त्यातील तेल जेव्हा संपेल तर यानंतर आणि हे जे 2 मुटके आहेत ते आणि तो दिवा आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे। गाय जर नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता, जेणेकरून त्या ठिकाणी त्या दिव्याला आणि त्या मुटक्यांना मुंग्या वगैरे लागतील आणि आपल्याकडून अन्नदानाचं जे एक काम आहे तर ते सुद्धा होईल। तर अशा प्रकारे आवर्जून नक्की आपण भावावरून ही जी वस्तू आहे म्हणजे मुटके तर हे सुद्धा ओवाळायचे आहेत।
त्याचप्रमाणे या दिवशी आपण भावाला सुपारीने सुद्धा ओवाळत असतो. म्हणजे काय तर सुपारीसारखे मजबूत आणि टणक आपल्या भावाचे आयुष्य व्हावे. त्याचप्रमाणे सोन्याची जी वस्तू आहे तर त्यानं सुद्धा ओवाळलं जातं. आपल्या भावाचे आयुष्य सोन्यासारखे सदैव चमकत राहावे म्हणून सोन्याने ओवाळायचे आहे. आता यासाठी तुम्ही सोन्याची अंगठी घेऊ शकता किंवा सोन्याचं कानातलं घेऊ शकता, परंतु चुकूनही मंगळसूत्र वगैरे घेऊ नका. म्हणजे मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात. त्यामुळे ज्या वस्तूमध्ये पूर्णपणे सोने आहे तर अशी वस्तू आपल्याला सोन्याने ओवाळण्यासाठी घ्यायची आहे. तर आपल्याला सुपारीने ओवाळायचं आहे, सोन्याने ओवाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपण नाणं जे आहे तर त्या नाण्याने सुद्धा ओवाळू शकतो. या तिन्ही वस्तू आपण सेपरेट ओवाळू शकतो किंवा तुम्ही सुपारी, सोनं आणि नाणं हे एकत्र घेऊन एका वेळेला जरी ओवाळलं तरी सुद्धा चालेल. आणि आपण मुटके जे आहेत तर त्यांनी सुद्धा ओवाळायचं आहे. आता काही भागांमध्ये मुटके जे आहेत तर ते करत नाहीत, तर आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार करावं. कारण काही भागामध्ये 1 दिवा आणि 2 मुटके ताटामध्ये ठेवले जातात, तर काही भागांमध्ये 2 दिवे 2 मुटके असतात, तर काही भागांमध्ये मुटके ठेवले जात नाहीत, फक्त दिव्यांनी ओवाळलं जातं. तर जशी आपली पद्धत असेल तर त्याप्रमाणे भावाचे नक्की औक्षण करावे.